गुड इव्हनिंग चिल्ड्रन. पहिलं आपण शिकूया सर्कल. रिव्हिजन करायची. तर सर्कल कसं काढणार? तर एक पॉइंट घ्यायचा. पॉइंट घेतल्यानंतर ह्या पट्टीवरती आपण मोजून घ्यायचं. हे बघा, 0 पासून हे 3 पर्यंत दिसते. पट्टीत दिसते, मोजलंय मी 3. दिसते बघा, बरोबर 3 दिसते. म्हणजे हे जे मधलं अंतर आहे, हे अंतर आहे 3 सेंटीमीटर. बघा, दिसतंय. म्हणजे मी 3 सेंटीमीटरचं सर्कल काढणार आहे. आता बघा, हा लोखंडी पॉइंट मी या मिडल पॉइंटवर ठेवला. बघा सर्कल कसं काढते. फक्त ह्याला हात धरायचा. दिसला? हे सर्कल मी काढलं. हा सर्कलचा झाला मिडल पॉइंट. या पॉइंटला पेन्सिले नाव द्यायचं. ओ नाव दिलं ओ. आता जसं पुस्तकामध्ये नाव आहे पी, दिसतंय? पुस्तकात ह्या नावाला नाव पी नाव दिलंय, तसं मी ह्याला नाव दिलंय ओ. आता बघा, हा मिडल पॉइंट आणि सर्कल वरचा पॉइंट, कुठला पण एक पॉइंट घेतला. हा पॉइंट मी जॉईन केला. द सेंटर ऑफ द मिडल पॉइंट अँड द सर्कल ऑफ द पॉइंट. बघा, सेंटरचा पॉइंट आणि सर्कल वरचा पॉइंट. या पॉइंटला मी नाव दिलं ए. मग ओ ए ओ ए ओ ए, ही जी एक लाईन तयार झाली, या लाईनला म्हणायचं रेडियस. रेडियस म्हणजे काय? सर्कलचा मिडल पॉइंट आणि सर्कल वरचा एक पॉइंट, कोणते पण एक पॉइंट जॉईन करायचे. सर्कलचा मिडल पॉइंट आणि सर्कलवरचा एक पॉइंट हा जॉईन केला. ही जी ओ ए ही जी लाईन झाली, या लाईनला म्हणतात रेडियस. असे रेडियस तुम्ही भरपूर काढू शकता. मग ह्या रेडियसचं माप किती आहे? तर ह्या रेडियसचं माप आहे, हे जे माप घेतलंय, हे बघा, हे दिसतंय. मग आता मला हे माप मला माहिती नाहीये, मग मी काय करणार? या पेन्सिल या ओ मिडल पॉइंट वरती 0 ठेवला आणि इथे बघा 3 दिसतंय. बघा, हे बघा, मोजा 1 2 3. म्हणजे हे जे रेडियस आहे, हा माझा रेडियस आहे 3 सेंटीमीटर. किती आहे? ओ ए रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग तुम्हाला बघा, इथे दिसतंय, हा रेडियस आहे 3 सेंटीमीटर. आता पटकन पान उघडूया आपण. पेज नंबर 42 याच्यावर तुम्हाला दिलं बघा, प्रॉब्लेम सेट नंबर 28. ड्रॉ अ सर्कल विथ द रेडी गिवन बिलो. आता हे 2 सेंटीमीटर म्हटलं, म्हणजे त्याने बघा पट्टी दाखवली बघा इथे. या पट्टीमध्ये 0 पासून 2 पर्यंत 2 सेंटीमीटर हे मधलं अंतर घ्यायचं. 4 सेंटीमीटर 0 पासून 4 पर्यंत 4 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर 0 पासून 3 सेंटीमीटर असं अंतर घ्यायचं आणि मिडल पॉइंटला नाव द्यायचं. बघा इथे नाव दिलं बघा, सी. मी बघा नाव दिलं कसं, ओ.
दिसतंय? असा तुम्ही अभ्यास करायचा. आता तुम्ही काय करायचं, तुम्हाला जसे आवडतील त्या सेंटीमीटरचे 3 सर्कल काढायचे. 1 2 3 हे नाही, तुमच्या मनाला येतील तसे. कसे काढायचे हे दाखवलेलं. ह्याला म्हणतात कंपास. ह्याला म्हणायचं कंपास. कंपास हे असं धरायचं बघा. हा पेन्सिलचा पॉइंट आणि हा लोखंडी पॉइंट हे असे सेम पाहिजेत. मग दिसतं इथे पट्टीवरती सेम बघा, लहान मोठं नाहीये, सेम. हे बघा असं ठेवलं ना, असं उभं ठेवलं ना की ते असं हल्लं नाही पाहिजे, वाकड तिकडं नाही दिसलं पाहिजे. सेम बघा, तेव्हाच आपण सर्कल काढून होणार. मग याला म्हणायचं रेडियस. शिकवलंय मी, परत आपण त्याची रिव्हिजन करतो. तर दुसरं मी एक सर्कल काढते, आणखीन एक. मग रेडियस कसा ओळखायचा, सेंटरचा मिडल पॉइंट आणि सर्कलवरचा एक पॉइंट जॉईन केला, त्याला नाव दिलं, तो असतो रेडियस. असे रेडियस तुम्ही भरपूर काढू शकता आणि रेडियसच्या मेजरमेंटनेच सर्कल तयार होतं. रेडियसचा मेजरमेंट घेऊनच सर्कल तयार होतं. आता आपण दुसरं एक काढणार आहोत बघा. आता मी अजून एक पॉइंट घेतला. आता आणखी मी एक सर्कल काढते बघा. आपल्याला काढता येत नसेल ना, तर आपण काय करायचं, एक मिनिट हा दाखवते. काढलं. हे लोखंडी पॉइंट इथे ठेवायचं, कदाचित तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, हे नुसतं असं हातात धरायचं वरती आणि असं फिरवायचं, बास. असं फिरवलं की सर्कल तयार झाला. हा मिडल पॉइंट मिळाला. आता या मिडल पॉइंटला नेहमी नाव द्यायचं. हा खूप महत्वाचा असतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या नाव आपण देऊया ए. आता बघा मी काय म्हणते, सर्कल वरचे कोणते पण मी 2 पॉइंट घेतले बघा. सर्कल वरचे मी कोणते पण 2 पॉइंट घेतले आणि ते जॉईन केले. सगळं सस्पेन्शनच करायचं हा, पेनाने नाही. हे जॉईन केले बघा. हा बघा, सर्कलचे कोणते मी पॉइंट्स घेतले आणि ते जॉईन केले आणि त्याला नाव दिलं एम. हा पॉइंट एम, हा पॉइंट एन. तर याला म्हणतात कॉर्ड. CHORD. ही कॉर्ड असते ना. आता समजा, आता ही मी अशी काढली. आता आणखी मी एक सर्कल घेतलं, मोठं कोणतं तरी बघा, मोठं सर्कल काढलं. हा पॉइंट आणि हे मी असं काढलं. हे 2 पॉइंट घेतले बघा, हे पॉइंट जॉईन केले. मग याचं नाव काय, याचं पण नाव कॉर्डच. याला नाव देणार PQ, याला नाव देणार A. असे सर्कलवरील कोणतेही 2 पॉइंट जोडणारी लाईन म्हणजे कॉर्ड. ही कॉर्ड कितीही मोठ्या मापाची किंवा लहान मापाची असते. ही बघा, त्यांचं मेजरमेंट वेगवेगळं असतं, सेम नसतं. त्याला मराठीमध्ये म्हणतात जीवा. ए लाईन जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. कोणते पण सर्कलवरचे 2 पॉइंट आहे बघा. मी पेनाने करते ह्या सर्कलवरती. समजा आता मुद्दा दाखवते पट्टीने.
बघा हा कॉर्ड नाव देऊया LM, ह्याला नाव देऊया ST. बघा आता कॉर्ड PQ, LM, आणि कॉर्ड ST. या सगळ्यांचं मेजर सेम आहे का? बघा सेम मापाच्या आहेत का? नाही. म्हणजे कॉर्ड समान मापाच्या नसतात. कॉर्डचं माप वेगवेगळं असतं. आता आणखीन एक काढते मी. बघा आता मी काय करते. हा बघा आता आणखीन एक पॉइंट घेतला मी, मिडल पॉइंट, आणि एवढ्या मोठ्या मापाची काढते. बघा आता हा कॉर्ड वरती मी इथे आणि इथे 2 पॉइंट लिहिले. काय लिहिलं? PR. हा मधला पण नाव दिलं O. आता गंमत बघा हा काय ते P आणि R हे दोन्ही पॉइंट मी जोडले, पण ते मिडल लाईन मधून गेलेत. मग तरीही याला कॉर्डच म्हणायचं. कारण का? कारण त्याने सर्कलवरचे कोणते पण 2 पॉइंट जोडले. फक्त एवढंच, 2 पॉइंट जोडताना तो मिडल पॉइंट मधून गेला, तर त्यालाही म्हणायचं कॉर्डच. बघा मग कळली तुम्हाला? वेगवेगळं कळलं? बघा मिडल पॉइंट मधून गेलेली लाईन त्याला आपण कॉर्ड म्हणायचं. सर्कलवरचे कोणते पण 2 पॉइंट जोडले त्याला आपण कॉर्ड म्हणायचं. हे बघा इथे तर मी 3 कॉर्ड काढले. बघा ST, LM, PQ, आणि हा बघा हा PR म्हणजे कॉर्ड. मग मला विचारलं कॉर्ड समान मापाची असते का? तुम्ही काय उत्तर देणार? नाही. पण मिडल पॉइंट मधून जाणारी कॉर्ड ही सर्वात मोठी असते. बघा हा मी काय म्हणते, मिडल पॉइंट मधून जाणारी आणि सर्कलच्या 2 पॉइंटवर असलेली ऑन द सर्कल ही जी कॉर्ड आहे ही सगळ्यात मोठी कॉर्ड असते. हिच्यापेक्षा मोठी कॉर्ड असूच शकत नाही. या बघा. समजलं? हा आता ह्याच्यावर तुम्हाला मी शिकवते. आता आपण तिसरं शिकतोय डायमीटर. बघा आता आपण शिकतो सर्कलच्या मिडल पॉइंट मधून जाणारी, बघा आता, आणि सर्कलवरील कोणतेही 2 पॉइंट जॉईन करणारी बघा मी असं काढली. बघा सर्कलच्या मिडल पॉइंट मधून जाणारी आणि सर्कलवरती असणारे 2 पॉइंट्स जॉईन करणारी, जशी ही मगाशी झाली, जशी ही रेषा आहे तिला म्हणायचं डायमीटर.
डायमीटरला म्हणतात मराठीत व्यास. हे व्यास पण आपण अनेक काढू शकतो, भरपूर. आणि जे हे डायमीटर आहेत हे सेम मापाचे, सेम मेजरमेंटचे असतात. हे डायमीटर सेम मेजरमेंटचे असतात, तुम्ही कितीही काढा. बघा आपण मोजून बघूया. हे बघा, हे बघा, ह्या 0 पासून ही 14.6 सेंटीमीटर आहे. ही मोजूया. ही बघा 14.6 सेंटीमीटर, ही मोजूया. बघा ह्या 0, हे बघा इथे 14.6 सेंटीमीटर, ही मोजूया. ही बघा 14.6 सेंटीमीटर. म्हणजे हे जे डायमीटर असतात, पण त्यांना मिडल डायमीटर केव्हा होणार ते? जर ते मिडल पॉइंट मधून गेले तरच, आणि सर्कलच्या दोन्ही टोकांना जोडले तर त्यामुळे डायमीटर. आणि डायमीटर हे नेहमी सेम मापाचे, SAME, सेम मेजरचे असतात. त्यांचं माप कधी कमी जास्त होत नाही. माप कमी जास्त कोणाचं होतं? कॉर्ड्स. कळलं? कॉर्ड मधलं माप, कॉर्डच्या लाईनचं माप असतं कमी जास्त. पण हा जो डायमीटर आहे याला आणखीन एक नाव आहे, कॉर्ड. का? कारण तो सर्कलवरचे 2 पॉइंट्स जोडतो. कोणते पण 2 पॉइंट्स जोडतो. म्हणजे कॉर्ड हा डायमीटर असू शकतो, डायमीटर हा कॉर्ड असू शकतो, पण कॉर्ड डायमीटर असू शकत नाही, कारण तो मिडल पॉइंट मधून जात नाही. बघा मी काय म्हणते, परत बघा. डायमीटर हा कॉर्ड असू शकतो, कॉर्ड, पण कॉर्ड हा डायमीटर असू शकत नाही. याला डायमीटर नाही म्हणा, याला तुम्ही कॉर्डच म्हणणार, कारण ती फक्त सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईन केलेत. पण ह्याला तुम्ही कॉर्ड म्हणू शकता. नाव दिलं AB. ही कॉर्ड पण आहे आणि डायमीटर पण आहे. याला 2 नावं आहेत. कारण का? तर ती मिडल पॉइंट मधून जाते म्हणून डायमीटर, आणि सर्कलवरचे 2 पॉइंट जोडते म्हणून पण कॉर्ड. समजलं सगळ्यांना एवढं? व्हेरी गुड. आता याप्रमाणे तुम्ही अशा 3 रेषा काढायच्या, आणि हे कसं, ह्याला अशी नावं दिलीत कशी, अशी तुम्ही ही अशी आकृती काढायची, ही, आणि अशी नावं द्यायची. समजला? हा तुमचा आत्ताचा घरचा अभ्यास. समजलं सगळ्यांना? आणि तसं मग कशी म्हटलं तसं, हे बघा त्यांनी ते म्हटलं बघा. नंबर 2, ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस, शो 1 डायमीटर, 1 रेडियस, 1 कोड ऑन दॅट सर्कल. एकच सर्कल काढा, त्या सर्कलमध्ये तुम्ही रेडियस पण दाखवा, डायमीटर पण दाखवा, आणि कोड पण दाखवा. कळलं? हे दोन्ही होमवर्क साठी आहेत. चला, अभ्यास कळला का आजचा? लगेच अभ्यास करायला बसायचं. थँक्यू.